गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपली सकाळ बरोबर वेळेवर झालेली आहे. वेळ झाली आता 5:40. अगोदरच निघालो होतो, पण गाडी साफ करता करता वेळ होतोच. आणि आता CNG पण भरलाय, तर बघूया आता. तर मित्रांनो, आपल्याला आता लगेच ट्रिप लागली इथून उबरमधून. कोणती आहे ते कळालंच नाही. याच्यामध्ये फक्त मुंबई आणि काहीतरी कृष्णानगर लिहून आलं होतं. कोणती आहे ती माहिती नाही. 1 तास दाखवत होता आणि काहीतरी 600 रुपये समथिंग काहीतरी होती प्राईस, 610 रुपये. तर मी बोललो आता ठीक आहे, घेतली लगेच बुकिंग, ॲक्सेप्ट केली. आणि मग बघूया आता कोणती बुकिंग आहे आणि मग तिकडे जाऊया. त्यांना मेसेज केलाय, ते बोलले येतात आहेत, तर त्यांना पिकअप करूया आणि मग जाऊया ड्रॉप लोकेशनवरती. तर मित्रांनो, आलोय आता पवईला. पवईचं लोकेशन होतं ते. पवईला त्यांना ड्रॉप केलं. त्यानंतर मला एक कल्याणची पण ट्रिप वाजली होती, पण ती ॲक्सेप्ट केली होती, पण खूप लांबचं म्हणजे लोकेशन होतं ते. त्यांचं पिकअप पॉईंट 18 मिनटं दाखवत होते, 10 किलोमीटर. आणि सकाळ सकाळी एवढं लांब नाही जा गेलं, मग कॅन्सल केली मी ती ट्रिप. तर बघू, इथे थांबलो आहे. ते 9 पाडा नाही, नको. बघूया एखादी चांगली ट्रिप शोधूया, ट्रिप कंप्लीट करूया. ही सगळ्या छोट्या छोट्या ट्रिप असतात आता इथल्या. थोड्या मोठ्या ट्रिप पाहिजे, 2-3 मोठ्या ट्रिप केल्या की मग आपलं टार्गेट जरा लवकर कव्हर होतं. आणि सकाळचा टाइम आहे तर ट्रॅफिक पण नसते, मग पैशांनी काय फरक नाही पडत. पण फक्त थोड्या मोठ्या ट्रिप पाहिजे, 400-500च्या आसपास. ही बघा किती मोठी ट्रिप आली, बापरे. मला वाटतं हीच मारून घरी जायला लागेल, टार्गेट कम्प्लीट होईल. ठीक आहे, बघूया आता आपल्याला कोणती ट्रिप लागते इकडून. तर मित्रांनो, इकडनं आपण घेतली आता उबर मधूनच ठाण्याची ट्रिप. तर जाऊया पिकअपला आणि ठाण्याला ड्रॉप करूया यांना. तर मित्रांनो, ठाण्यावरून आपल्याला सांताक्रूजची ट्रिप लागली होती. चांगलं फेअर होतं. टाइम थोडा जास्त लागला, ट्रॅफिक होता खूप कुर्ल्याच्या इथे. पण फेअर चांगलं होतं, 810 रुपये काहीतरी. आणि आता आपल्याला लागली BKCची ट्रिप. हे पण चांगलं फेअर आहे. 7 किलोमीटर 25 मिनटं दाखवत आहे आणि फेअर 410 रुपये, म्हणजे 7 किलोमीटर 400 रुपये. चांगलं फेअर आहे पण. तर बघूया, ही ऑर्डर कंप्लीट करूया आणि मग आपल्या साईडची ऑर्डर, नाहीतर मग नवी मुंबई साईड, कारण का इकडे खूप ट्रॅफिक आहे. चला बघूया तर आता किती लांब आहे. 2 मिनिटावरती पिकअप लोकेशन दाखवत आहे. जाऊन पिकअप करूया आणि मग BKCला ड्रॉप. चला तर भेटूया BKCला. तर मित्रांनो, आलेलो आहे BKCला आणि आता आपण 4 ट्रिप फक्त उबरमध्येच कंप्लीट केल्यात. हे बघा, 4 ट्रिप. 4 ट्रिपमध्ये झाले आपले 2071 रुपये. तर बघूया 3000 कधीपर्यंत होतात. आज लवकर झाले 2000, नाहीतर 10-10.5 1,500च्या आसपास असतो आपला बिझनेस. आज लवकर झालं जरा टार्गेट, म्हणजे 2000 तरी ठीक आहे. आता पुढचे 1000 बघूया कधी होतात. आणि असं पण BKCच्या इथून आता इकडून लवकर ट्रिप भेटणार नाही, कारण का इकडे सगळे लोक येतात, इकडून जाणारे लोक खूप कमी आहेत. जरी भेटले तरी नंतर दुपारनंतरच. आता बघूया एखादी छोटीशी ट्रिप कुठेतरी घेऊन जाऊया, मग तिकडनं काहीतरी ट्रिप घ्यावी लागेल. इकडनं तर लवकर भेटणार नाही ट्रिप, बघूया आता. तर मित्रांनो, तो BKCचा ब्रिज मी खाली उतरलो आणि त्या कुर्ल्यामध्ये आलो. थोडा चहा नाश्ता केला आणि मला माहिती होतं इकडनं बुकिंग लागेल, तर मला ठाण्याची बुकिंग लागलेली आहे. पिकअप थोडं लांब आहे, तर मॅडम बोलल्या थांबतील. आता काय माहिती, बघूया. चाललोय पिकअप करायला, बघूया आता ठाण्याला जाऊया. तर मित्रांनो, ती ठाण्याची बुकिंग होती, मुंब्र्याची बुकिंग होती. म्हणजे ठाणा लिहून येत होतं. ठीक आहे, त्यांना मुंब्र्याला सोडलं. मुंब्र्यामधून पण एक मला कल्याणची बुकिंग लागली होती. पिकअप करायला गेलो तर इकडे ये, तिकडे ये, येतो, थांबा, मी त्यांना पाठवतो, हे करत करत त्यांनी मग कॅन्सल करून टाकली. मग कॅन्सल केली, त्यामध्ये 15-20 मिनटं असेच वेस्ट केले. मग मला शिळफाट्यापर्यंत आलो होतो मी त्यांना पिकअप करायला. मग शेवटी तिकडनं मला डायरेक्ट पलावामध्ये, म्हणजे तिथून 6.5 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून मला पलावामधून, ती पण आतमधून आहे बघा, आतमधून मला कल्याणचीच बुकिंग लागली. आता यांना पण घ्यायला अजून 2.5 किलोमीटर आहे जवळपास. म्हणजे खूप लांबून बुकिंग आली, पण थांबले ते. तर बघूया, जाऊन त्यांना पिकअप करूया. तर मित्रांनो, झालं आता आपला कल्याणला ड्रॉप. टाइम बघा तुम्ही, झालाय 2:09 आणि आपलं टार्गेट झालेलं आहे कम्प्लीट. 1 मिनिट, आपलं टार्गेट झालेलं आहे कम्प्लीट. उन्हामुळे दिसत नाही. हा, 3029 रुपये. तर आज जास्त वेळ तर नाही लागला, फटाफट झाला. पण हा, तर आज टार्गेट करायला जास्त वेळ नाही लागला. फक्त तो सांताक्रूजचा ड्रॉप घेतला मी, जो
सेकंड का थर्ड ड्रॉप घेतला होता सांताक्रूजचा. त्यामध्ये कुर्ल्याला खूप जरा मला जास्त ट्रॅफिक भेटली. 16-17 मिनिटं एका जागेवरती ट्रॅफिक होती. आता वाजतोय ते काय माहिती. तर मग त्यामुळेच आज थोडंसं म्हणजे उशीर झाला तिकडनं. नंतर बुकिंग पण भेटत नव्हत्या. त्यानंतर बीकेसीला आलो. बीकेसीला माहिती होतं बुकिंग नाही भेटणार. मग बुकिंगसाठी मग बीकेसीचा ब्रिज उतरलो मिठी नदीवरून आणि मग तिकडनं कुर्ल्यामध्ये आलो. मग कुर्ल्यामधून मला ठाण्याची ट्रिप दाखवली, पण ते होतं ॲक्च्युली मुंब्रामधून मग परत थोडं करत शिळफाट्यापर्यंत आलो. एक पिकअप लागला होता मला तिकडनं बुकिंग उबरमध्येच, पण त्यांनी कॅन्सल केलं. हा नाही याला पाठवतो त्याला पाठवतो हे करून त्यांनी ती बुकिंग कॅन्सल केली. मग त्यानंतर मला थोडं म्हणजे शिळफाट्याला आलो मी. शिळफाट्याला आल्यानंतर मला पलावाच्या इथून डायरेक्ट मग कल्याणची बुकिंग लागली सर्वोदय मॉलची. मग आता सर्वोदय मॉलला ड्रॉप केलंय आणि आपलं टार्गेट पण कम्प्लीट झालेलं आहे. तर आता काय घरी जाऊया आणि उद्या भेटूया. चला तर मित्रांनो, उद्या भेटूया.